नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक खास आध्यात्मिक आणि निसर्गरम्य प्रवास करणार आहोत। बीड शहरापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरोटी गावातील श्री धनाजी बाबा मंदिराला आपण भेट देणार आहोत। पावसाळा चालू आहे आणि सगळीकडे हिरवेगार शेत, वाहत्या नद्या आणि नाली दिसत आहेत। तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या सुंदर प्रवासाला। काय मित्रांनो, आपण बीड शहरातून बाहेर पडत आहोत। वाटेत तुम्हाला दिसत आहे हे नवीन रेल्वे स्टेशनचं काम। बीड जिल्ह्यासाठी ही खूप मोठी सोय होणार आहे। इथून काही अंतरावरून आपला रस्ता वरोटी गावाकडे वळतो। जसा आपण पुढे जातो तसा हा निसर्ग अधिकच खुलत जातो। नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेत हिरवाईने बहरली आहेत। पीक तर अगदी डोलायला लागली आहेत। पावसाचं पाणी नद्या नाल्यातून वाहत आहे आणि ही दृश्य मनाला अगदी प्रसन्न करतात। खरंच वरोटी गावाकडे जाणारा हा रस्ता म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक आनंद यात्राच आहे। आणि आता आपण पोहोचलो आहोत वरोटी गावात। हे गाव शांत, साधं आणि निसर्गाच्या कुशीत बसलं आहे। इथल्या साध्या माणसांचं आत्मीयतेने केलेला सगळ्यांचा पाहुणचार या गावाची खरी शान आहे। मित्रांनो, आपण आपल्या आजच्या मुख्य ठिकाणी अर्थात श्री धनाजी बाबा मंदिरात पोहोचलो आहोत। धनाजी बाबा हे भक्तांच्या मनातील श्रद्धास्थान आहेत। इथं आल्यावर मनाला एक वेगळी शांतता आणि समाधान लाभतं। मंदिराभोवतीची जागा हिरवाईने नटलेली आहे आणि नुकत्याच पडलेल्या पावसामुळे वातावरण अधिकच प्रसन्न झालं आहे। लोक सांगतात की इथे येऊन बाबा आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, म्हणूनच दूरदूरहून लोक इथे दर्शनासाठी येतात। मंदिर परिसर सध्या खूपच निसर्गरम्य दिसत आहे। मित्रांनो, एक खास गोष्ट म्हणजे या मंदिराच्या समोरच झेडपी अर्थात जिल्हा परिषद शाळा आहे। लहान मुलं इथे शिक्षण घेतात आणि मंदिराच्या या पवित्र वातावरणातच त्यांचा अभ्यास होतो। खरंच अध्यात्म आणि शिक्षण यांचा एक सुंदर संगम इथे दिसतो।
तर मित्रांनो, हा होता आपला आजचा वरोटी गावातील श्री धनाजी बाबा मंदिराचा प्रवास। रेल्वे ट्रॅकपासून सुरू झालेला प्रवास, हिरवेगार शेतं, निसर्ग आणि शेवटी या पवित्र मंदिरात झालेलं दर्शन खरंच एक अविस्मरणीय अनुभव ठरला। पावसामुळे नाले, पाणवटे भरून वाहत आहेत, पक्ष्यांचा आवाज, वाऱ्याची गार झुळूक खरंच मन मोहून टाकणारा अनुभव आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुढच्या अशाच सुंदर प्रवासात भेटूयात। धन्यवाद।